मस्त अशी आपण ओल्या तुरीच्या शेंगा आणलेल्या आहे भाजी मार्केटवरून आणि मस्त याचे दाणे काढून छान अशी चमचमीत आणि झणझणीत अशी आमटी बनवणार आहे. तर बघा, नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. तर बघा, तुरीच्या शेंगा घेतल्या होत्या, मस्त छान दाणे बघा त्याचे काढून घेतले. याला तुरीच्या सोले पण म्हणतात, पण आम्ही तुरीचे दाणे म्हणतो. तर कोण कोण तुरीचे सोले म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा, आता मस्त छान दाणे काढून घेतले. खूप छान असे गावठी शेंगा आहेत, दाणे पण मस्त छान निघालेले आहे. तर बघा, इथं आता मी 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे कट केले होते. तर तव्यावर टाकून आता मी हे कांदे भाजून घेणार आहे. तर टोमॅटो मला हवा होता, बघायला गेले तर टोमॅटो न होता एकच छोटासा टोमॅटो होता, तेवढाच मी टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता, इथं मी कांदा आता मस्त छान असा परतवून घेणार आहे. नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ही तुरीच्या दाण्यांची आमटी बनवून बघा. तर खरं म्हटलं तर खानदेशमध्ये माझ्या माहेरी तुरीचा बंगा असं म्हटलं जातं, पण तुरीचा बंगा म्हणजे काहींना नाही कळणार, म्हणून मग मी तुरीची आमटी म्हटलेली आहे. तर नक्कीच ओळखून घेतील जे तुरीचा बंगा म्हणतात ते. तर बघा, आता कांदा भाजून झाला. इथं काही मसाले घेतले होते बघा, धणे, जिरं आणि थोडीशी मी इथं हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ घेतली. तर आता बघा, कांदा भाजून झाल्यानंतर हरभरा डाळ, धणे, जिरं पण मी असं भाजून घेत आहे. कारण हरभरा डाळ जर आपण टाकली ना भाजीला, तर भाजीची ग्रेव्ही पण छान होते, भाजीला चव पण छान येते. तर इथं तुमच्याकडे जर भाजक्या दाढ्या असल्या तर तुम्ही दाढ्याही वापरू शकतात. आता दाढ्या माझ्याकडच्या संपलेल्या होत्या, म्हणून मग मी हरभरा डाळ वापरली. तर आपल्या पहिले बघा आजी वगैरे आई अशा डाळ्याच भाजायच्या बघा, हरभरा डाळच भाजायची, तरी भाजी किती सुंदर लागायची. एक भाजीला ग्रेव्ही पण मस्त छान होते, चव पण छान लागते. तर आता बघू शकता तुम्ही, इथं मी डाळ्या आणि ते भाजून घेत आहे. तर मस्तपैकी छान हे भाजायचं. आपला मसाला जितका छान भाजला जाईल तितकी भाजीला चव पण छान येते. तर बघा, आता मस्तपैकी आता मी हे सगळं एकत्र करून घेतलं आणि छान असं आता हा मसाला आपला भाजून झालेला आहे. कलर बघा तुम्ही बदललेला आहे. आता यामध्ये मी एक 7 ते 8 गावठी लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे, थोडंसं आलं टाकलेलं आहे बघा, आणि परत परतवून घेणार आहे. तर खरोखर ही आमटी ना आणि बाजरीच्या भाकरींसोबत तर तुम्ही विचारूच नका, एक नंबर लागते खायला. आता थोड्याशा कोथिंबीरीच्या काठ्या मी टाकलेल्या आहे. तर बघा, आता हा सगळा मसाला मी काढून घेणार आहे, गार करून घेणार आहे. तर नक्की या पद्धतीने बनवा तुम्ही. आणि आता बघा, जे तुरीचे दाणे आपण काढलेले आहे, तर तुरीच्या शेंगांमधून, ओल्या शेंगांमधून जे दाणे काढलेले आहे ते आता मी इथं मस्त छान असे भाजून घेणार आहे. तर एक एक पद्धत, एक एक स्टेप खूप महत्त्वाची असते. तर बघा, आता हे दाणे मी असे भाजून घेणार आहे, कारण यामुळं काय होतं, भाजीला चव खूप छान येते. तर थोडंसं तेल टाकलं आणि बघा, ह्या अर्धा किलो शेंगांमधले दाणे आहे बरं का, एवढे निघालेले आहे. आता हे दाणे मस्त छान असे भाजले गेले. आता मसाला पण गार झाला आहे. दाणे भाजेपर्यंत बघा, तुरीचे दाणे भाजेपर्यंत मसाला आता मी दळून घेते आणि दाणे पण आता मस्त असे खरपूस भाजले जात आहे. दाणेही भाजून झाले बघा, तुरीचे सोले म्हणतात काही जण, तर आम्ही तुरीच्या ओले दाणे म्हणतात. तर बघा, आता हे दाणे मी काढून घेत आहे. दाणेही भाजून झाले मस्त छान असे खरपूस. इथं आपला मसालाही दळून झालेला आहे मैत्रिणींनो. आता इथं मी गॅस चालू केला, एक पातेलं ठेवलं पसरट आकाराचं. त्यामध्ये आता मी 2 ते 3 पड्या तेल घालणार आहे. नंतर बघा, आता मी जिरं टाकलं, जिरं मस्त छान फुललं. त्यानंतर मी आता 2 ते 3 तेजपान म्हणजे तमालपत्र टाकली, कारण तमालपत्री अख्खी टाकल्यानंतर ती काढता पण येते नंतर, त्याचा स्वाद उतरल्यानंतर. इथं काही मी मिरची पावडर, घरातला साठवणीतला काळा मसाला, थोडीशी हळद पावडर घेतली, टाकून घेतली बघा तेलामध्ये, आणि पटकन पाणी टाकून घेतलं. तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. भाजीला तरी खरं सांगते छान येते याच्याने, मसालाही कच्चा लागत नाही. तर तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता. मी घरातला साठवणीतला काळा मसाला वापरला. इथं 1 चम्मच मी मीठ वापरलेला आहे, कारण
तरी भाजीला खूप छान येते आणि जे मिरची पावडर आहे त्याला चव पण अजून वाढते. नक्की बनवून बघा. तुम्हाला आवडली तर नक्की नेहमी तुम्ही बनवून बघा या प्रकारे. आता जो मसाला आपण दळून घेतलेला आहे, कांदा आणि जिरं, धने, कोथिंबिरीच्या काठ्या होत्या बघा, थोडीशी हरभरा डाळ, तर तो मसाला मस्त छान बारीक दळून घेतला. आणि आता आपली मिरची पावडर, हळद पावडर, मसाला छान परतल्यानंतर मी मसाला टाकून घेतलेला आहे कांद्याचा. तर मस्त आता हे परतवून घ्यायचं आणि आता मी झाकण ठेवून देणार आहे, म्हणजे बारीक गॅसवर होऊ द्यायचं. आता बघा हे दाणे आपण काय करणार आहे, अख्खे टाकणार नाही बरं का. आता यांना आहे ना थोडेसे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतले आणि आता मिक्सरचं झाकण लावून घेणार आहे. आणि मिक्सरला असे आपल्याला आहे ना एकसारखं बारीक करायचं नाही, चालू बंद 1-2 वेळेस करून असे जाड बारीक भरडा करायचा आहे बरं का. तर तुम्ही या पद्धतीने जर बनवली ना ही तुरीच्या दाण्यांची आमटी, तर तुम्ही नेहमी बनवाल. तुम्हाला जेव्हाही किराणा दुकान येत होतं, जेव्हाही तुम्हाला भाजी मार्केटला अशा ओल्या तुरीचे दाणे शेंगा दिसतील, तुम्ही नक्कीच आणाल. आता इथं बघा मसाला थोडंसं तेल सुटत आलेलं आहे, तर 1 चम्मच मी कसुरी मेथी वापरलेली आहे, स्किप केली तरी चालेल. तर मसाला आता छान होत आहे बघा. तर थोडीशी तरी सुटली तोवर मी जे दाणे मिक्सरला चालू बंद करून जाड बारीक भरडा केलेला आहे. याच्याने काय होतं, आमटी छान मिळून येते, चवीला पण छान लागते. अख्खे दाणे जर म्हटलं तर दाणे एका बाजूला आणि रस्सा एका बाजूला असं होत नाही. अख्खे दाणे टाकले तर मग असं होतं. आणि असं जर आपण थोडंसं चालू बंद करून मिक्सरला जर फिरवलं हे तुरीचे दाणे ओले, तर मग बघा अशी छान प्रकारे मस्त ते मिळून येतात. आता परत मी झाकण ठेवून याला तरी येऊ देणार आहे, म्हणजे दाणेही छान मसाल्यामध्ये होऊन जातील. तर तुम्ही बघू शकता काय मस्त तरी सुटलेली आहे भाजीला, दाणेही मस्त मसाल्यामध्ये परतलेले आहे. आता मी गरम पाणी पण तापवून ठेवलेलं आहे, करून ठेवलेलं आहे. तर इथं मी गरम पाण्याचाच वापर करते. तर इथं बघा आता आपण ज्या उलटणीने म्हणजे सराट्याने जे मसाला हलवला होता त्याच्यावर पाणी टाकलं म्हणजे सगळा मसाला निघून जातो. आणि आता इथं मध्यम गॅस केलेला आहे मी. आणि आता माझ्या आवडीनुसार म्हणजे आपल्याला कितपत पाहिजे, आता भाकरीसोबत म्हटल्यावर थोडासा रस्सा जास्तच लागतो. तर बाजरीच्या भाकरी, चपाती, भातासोबत तर अप्रतिम लागतो. अप्रतिम लागते ही आमटी, ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी. तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. आता चवीनुसार मीठ जाणार आहे बघा भाजीमध्ये, माझी आई पण याच पद्धतीने बनवते. तर मैत्रिणींनो, हे ओल्या तुरीच्या दाण्यांपासून मी जी आमटी बनवली, आम्ही बंगा पण म्हणतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली का? जर आवडली असेल तर मोठ्या मनाने, मोठ्या प्रेमाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये पण शेअर करा रेसिपी, का प्रत्येकाला काही ना काही एखादा टिप्सचा जरी फायदा झाला तरी भरपूर आहे माझ्याकरता. आपण काही जे मी तुमच्याकरता घेऊन येते त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. छान छान कमेंट करा तुम्ही, तर करतातच. तुमच्या कमेंट वाचून खूप आनंद होतो मैत्रिणींनो. आणि बघा आता भाजीला उकळी आलेली आहे मस्त, एक छान 10 मिनटं बारीक गॅसवर. आणि झालं. इथं मी आता वरतून कोथिंबीर टाकायचं विसरली, जी का माझी फेवरेट आहे. तर असं काही नाही, मी नंतर टाकलेली होती मग. तर अशी मस्त बघा झणझणीत आणि चमचमीत तुरीच्या दाण्यांची आमटी तयार झालेली आहे. तर कशी वाटली मैत्रिणींनो रेसिपी, नक्की सांगा. तुम्ही कुठून बघत आहात हे पण सांगा. रेसिपीला भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी तुमची हृदयातून आभारी आहे. नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.